सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पथारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तुमच्या सगळ्यांच्या हृदयात वसणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार आणि तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजाराची प्रमुख कारण. आपल्याला आजार का होतात? आजाराची 3 प्रमुख कारण आहे. त्याच्यातलं पहिलं कारण आहे आहार. या आहारामध्ये नुसतं तोंडाने जेवणं हे नाहीये. तुम्ही कानाने काय ऐकता, डोळ्यांनी काय बघता, याचा देखील विचार आहारात करावा लागतो. आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण देत असतो, पण त्या देत असताना आपण अनावश्यक गोष्टी पण दिल्या जातात. आपल्याला सहसा सांगितलं जातं की मैदा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे किंवा तळलेल्या वस्तू या जास्त खाऊ नयेत. पण जिभेची डिमांड असते आणि आपण जिभेला तिला आवडतं तसं देतो. आपण काल बघितलं की ही जी भावना निर्माण होते ही स्वादिष्ठान चक्रातून होत असते. स्वादिष्ठान चक्र मणिपूर चक्राकडे मागणी करतं आणि त्यानुसार जिभेचे चोचले पुरवल्या जातात. आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी काही गोष्टी आपल्याला खाणं टाळलं पाहिजे. त्याच्यातलं एक आहे नॉनव्हेज. नॉनव्हेजनी काय होतं? जो प्राणी कापल्या जातो त्याच्या वासना, त्याची भीती ज्या वेळा त्याला कापल्या जातं त्याच वेळा त्याच्या शरीरात उतरली असते. त्या प्राण्याला पहिले माहित असतं की आज आपल्याला कापल्या जाणार आहे. तो भीतीत असतो आणि त्या सगळ्या भीतीचे संवेदना त्याच्या शरीरात पसरलेल्या असतात आणि आपण ती भीती, त्याचं दुःख आपण आपल्या शरीरात ओढून घेतो अन्नाच्या रूपात. त्याचप्रमाणे दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे लसूण. लसणाने काय होतं? तमोगुण वाढतो आणि आपण ज्या वेळेला आध्यात्मिक प्रगतीत ध्यान करतो किंवा परमेश्वराकडे जायचा प्रयत्न करतो त्यावेळा हा लसूण आपल्यामध्ये झोप निर्माण करतं किंवा आपल्याकडे येणाऱ्या संवेदना, आपल्याकडे येणारे स्पंदन याला रोखण्याचं काम छोट्याशा लक्षणाची पाकळी करत असते आपल्या शरीराचं. हे झालं आहार तोंडाचा. याच बरोबर आपल्याला थोडंसं हेही पाहिलं पाहिजे की आपण बोलतो काय. आपण जे बोलतो त्याचा परिणाम आपल्या कोशांवर होत असतो, आपल्या शरीराच्या पेशींवर होत असतो. आपण जितकं निगेटिव्ह बोलत जातो तितकं आपण निगेटिव्ह अट्रॅक्ट करतो.
आपल्याजवळ नसतं पण आपण ते ओढून घेतो निगेटिव्ह. आपली सवय असते बघा, माझ्याजवळ नाहीये, मला येत नाही, मी काय करू, मी एकटीच आहे, माझ्याकडनं होतच नाही. आपण असं म्हणून त्या भावनेला आपण कोश विणायला सुरुवात करतो आणि ती भावना आपल्या शरीरात पक्की पक्की होत जाते. हे झालं आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांचं. आपण काय ऐकतो? एक छोटस उदाहरण देते ज्याच्यावरनं तुम्हाला समजेल. तुमच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सिरियल्स आहेत. तुम्ही सिरियल्स पाहता, सिरियलच्या समोर बसता. एका सासूनी एका सुनेला छळलेलं असतं किंवा सुनेनी सासूला छळलेलं असतं. आपल्या घरात तसं घडत असतं का? नसतं घडत. कुठलीही सासू आपल्या सुनेला छळायला जात नाही किंवा सून काहीही कारण नसताना आपल्या सासूला त्रास द्यायचा प्रयत्न करत नाही. मग आपल्या मनावर ती सिरियल काय प्रयत्न करते? की सासूला सून छळते आणि सुनेला सासू छळते हे आपल्या मनावर बिंबवण्याचं कार्य ती मालिका करते. आज इतक्या मालिका चालतात आहे, इतक्या मालिका लोक पाहतात आहे आणि त्याच्यात फक्त आणि फक्त सासू सुनेचे संबंध किंवा नवऱ्या बायकोचे संबंध सगळ्या निगेटिव्ह गोष्टीच दाखवल्या जातात. कारण निगेटिव्ह गोष्टी मनावर जास्त अट्रॅक्ट केल्या जातात, जास्त ठसवल्या जातात आणि लोकांना त्या जास्त आवडतात. कारण आपण त्याच गोष्टी अट्रॅक्ट करतो. चांगल्या गोष्टी आपण घ्यायचा प्रयत्न करत नाही. एखाद्यानी सिरियल मध्ये नुसता आनंद दाखवला तर ती सिरियल चालत नाही. त्याच्यामध्ये दुःख दाखवणं हे खूप आवश्यक आहे. ते दुःख आपल्या जीवनात पेरतात. त्याच्यामुळे असं म्हणतात की अध्यात्मात ज्या व्यक्ती आहेत, ज्यांची नवीन नवीन सुरुवात आहे, त्यांनी वर्तमानपत्र देखील वाचू नये. कारण वर्तमानपत्रात देखील रेप, ऍक्सिडेंट, मृत्यू, यांनी याला फसवलं, इथे चोरी झाली, याच गोष्टी असतात. आणि आपण ती गोष्ट सकाळच्या वेळा आपल्या डोक्यात घेतो. आपण सकाळी वर्तमानपत्र वाचतो चहा बरोबर आणि ज्या निगेटिव्ह असलेल्या गोष्टी आपण सकाळच्या वेळेला कलेक्ट करतो, ज्या वेळेला आपलं डोकं शांत असतं, झोपेतून आपली उठलेलं असतो, शांत डोकं असतं आणि शांत डोक्यात आपण काय पेरतो? तर ह्या निगेटिव्ह गोष्टी. आपल्याला वाटतं आपल्यावर ह्याचा काहीच परिणाम होत नाही, पण असं नसतं. सबकॉन्शियस माइंड मध्ये या गोष्टी जाऊन बसतात आणि त्यांनी तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न सुरू होतो. हे झाला आहार. दुसरा आहे विचार. आता विचार बघा, एखादं गोष्ट आपल्या जीवनात घडत असते. साधं साधं जीवन नसतंच, कुठे ना कुठे वर खाली होत असतं. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या मनासारखं घडत नसतं. एखादी व्यक्ती येते, आपल्याला काहीतरी बोलून जाते आणि आपण त्या गोष्टीबद्दल विचार करत बसतो की मला का बोलला. आपण त्याच वेळा जसं अंगावर झुरळ पडलं आणि आपण ते झटकून टाकतो, तसं आपण ते झटकून टाकत नाही. ती गोष्ट धरून बसतो आपल्या हृदयात आणि ती गोष्ट आपण चार चौघाजवळ सांगत बसतो.
सहसा नवऱ्याजवळ किंवा मुलांजवळ, बायकांच्या बाबतीत. ती व्यक्ती आली होती, मी तिला चहा दिला, मी तिला खायला दिलं आणि जाताना ती मला दुखवून गेली. हे आपलं पालुपद असतं. म्हणजे त्या व्यक्तीला आपण चांगलं दिलं आणि तिच्याकडनं काय घेतलं? वाईट घेतलं. तिच्या एका शब्दाचा परिणाम आपल्या शरीरावर झाला. हे विचार 4 पद्धतीचे असतात. पहिला, नकारात्मक विचार, जो आपण सतत करत असतो. छोट्या छोट्या गोष्टीत आपण नकारात्मकताच शोधतो. छोट्या छोट्या गोष्टी. कारण आपल्या मनाचं पॅटर्न आपण तसं बनवलेलं असतं. असं आपण म्हणत नाही की ती व्यक्ती आली आणि तिने मला काहीतरी शिकवण्यासाठी एक गोष्ट बोलून गेली. असा विचार आपला नसतो. आपण त्या गोष्टीतून नकारात्मक गोष्टींकडेच वळतो. आपल्या मनाचा कल हा सहसा खाली धावण्याचा असतो, तमोगुणाकडे, खालच्या 2 चक्रांकडे. पाणी सहसा उताराकडेच धावतं, वरती धावत नाही. तसं आपलं मन हे देखील उताराकडे धावतं. असे हे आपण विचार करताना पहिला विचार येतो नकारात्मक. दुसरा विचार येतो तटस्थ. हा विचार आपण बरेचदा करायचा प्रयत्न करतो. नवऱ्याचं आणि मुलांचं जेव्हा भांडण होतं, तेव्हा आपल्याला दोघांची पण बाजू पटलेली असते. नवऱ्याचंही बरोबर असतं त्याच्या परीने. त्यांनी मुलासाठी खूप केलेलं असतं आणि मुलाचंही बरोबर असतं, त्यांनी घेतलेला डिसिजन त्याला बरोबर वाटत असतं. मग आपली गोची होते, कोणाची बाजू घ्यायची, नवऱ्याची की मुलाची. यावेळा आपण तटस्थ राहायचा प्रयत्न करतो. तुझंही बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे. हा विचार आपल्याला आपल्या जीवनात बरेचदा कामी पडतो, पण आपण वापरत नाही. आपल्याला तटस्थ राहणं शक्य होत नाही. पण तसा प्रयत्न जर केला किंवा काही वेळापुरतं आपण रिॲक्ट न होता त्या गोष्टीवर, ती गोष्ट काही वेळासाठी दूर लोटली किंवा 2 दिवसांनी याच्यावर निर्णय घेऊ असा विचार केला, तर आपल्याला आपला मार्ग बरेचदा सापडतो. ताबडतोब निर्णय घेण्याची आवश्यकता आपल्या जीवनात फारच कमी वेळा आलेली असते. एखादं घर घ्यायचं आहे आणि आपल्याला विचारला जातो, नवरा म्हणतो की अगं ते घर दाखवून आणलं तुला, सांग कसं होतं. आपण ताबडतोब सांगून जातो, हो हो छान छान आहे. पण आपण असं म्हणतच नाही की थांबा मला 2 दिवस विचार करू द्या, मला त्याच्यातले प्लस मायनस शोधू द्या. आपल्याला त्या क्षणाला तटस्थ वृत्ती धारण करता आली पाहिजे. याचा देखील आपल्या शरीरावर परिणाम होत असतो या विचाराचा. हे झाले तटस्थ विचार. तिसरा विचार आहे सकारात्मक विचार. आता सकारात्मक विचार, नकारात्मक आणि सकारात्मक विचार आपल्याला माहित आहे. एखादी गोष्ट घडताना आपली दृष्टी कशी असावी ह्याच कल्पना आपल्याला असतेच. कोणीही असं नाहीये की तो विचार किंवा या परिस्थितीत आपण कसं राहिलं पाहिजे याचे नियम आपल्याला माहित असतात, पण आपल्याकडनं केल्या जात नाहीत. आपण दुसऱ्यांना सांगताना सांगतो की सकारात्मक राहा,
ज्या वेळेला आपण आपल्या मनात निर्माण होणारे विचार हे सकारात्मक ठेवले, तर आपल्या मनात निर्माण होणाऱ्या गाठी सुटायला लागतात, ज्या आपणच बांधलेल्या असतात. बघा, एखादी गोष्ट घडते, एखादा ऍक्सिडेंट झाला आहे आणि त्या ऍक्सिडेंट बद्दल आपण जर विचार करत राहिलो, असा झाला, असा झाला, असा झाला, या गाडीचं चुकलं, त्या माणसाचं चुकलं, त्यांनी ब्रेक लावला नाही, आपण नकारात्मक बाबींकडे वळतो. त्याच ठिकाणी आपण जर थांबून जे झालं आहे त्याच्या पुढे काय करायचं हा विचार केला, तर आपण सकारात्मकतेकडे वळतो. चौथा आणि महत्वाचा विचार म्हणजे विलक्षण विचार. जे शक्य नाही तेही शक्य होणार आहे असा विचार जेव्हा आपल्या मनात येतो, त्यावेळा तो देखील आपल्या शरीरावर कार्य करायला लागतो. आता बघा की ज्या वेळेला टेलिफोनची निर्मिती झाली, त्यावेळा लोकांना हे पटलं असेल का की एका ठिकाणी बसून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या व्यक्तीशी आपण बोलू शकत होतो? पण त्या व्यक्तीने तो विचार उचलला आणि त्यानुसार कार्य करायला सुरुवात केली आणि ते प्रत्यक्षात आणलं. हा विचार आहे विलक्षण विचार. आपल्यामध्ये देखील ती पॉवर आहे. आपल्या शरीरात बिघडलेले अवयव असतात. कोणाच्या हार्टला छिद्र असतं, कोणाचं हार्ट ब्लॉक असतं, कोणाच्या पॅनक्रियास खराब झालेले असतात, कोणाला डायबिटीस असतं, कोणाला बीपी असतं. आपल्या शरीरात जे रोग असतात त्या रोगांना दुरुस्त करण्याचं सामर्थ्य बाहेर कुठेच नाहीये, आपल्या आत आहे. जेव्हा हा विचार आपण मी माझं आरोग्य माझ्या हातात आहे आणि मी ते दुरुस्त करणार आहे, हा विचार आपण आपल्या आत बिंबवतो ना, तर आपल्याला अनेक मार्ग सापडत जातात. आपल्या हातून येतात. बाहेर शोधायची काहीच गरज नाही. फक्त मनाला ती गोष्ट वारंवार सांगावी लागते. जेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ही गोष्ट रुजते, तेव्हा त्याचा वृक्ष होऊन फळ आपल्याला मिळतं, आपला रोग दूर होतो. पण मी जर आजारी आहे, मला कुठे काही येतं, मला डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे, हे जर आपण करत राहिलो ना, तर हा विलक्षण विचार आपण करून देखील आपण सक्सेसफुल नाही होत. आपल्यावर विश्वास हवा. मी माझ्या ध्यानाच्या माध्यमातून ऊर्जा देऊन माझं जे काय बिघडलेलं तंत्र आहे शरीराचं ते दुरुस्त करीन. हा जर वारंवार तुम्ही आपल्या मनाला सांगत गेलात, तर तुम्ही दुरुस्त व्हायला वेळ लागत नाही. आपल्याच क्लासमध्ये अनेक जण असे आहेत की ज्यांनी स्वतःला दुरुस्त केलं. तुम्हाला हवं ते मिळवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. हवं ते, कारण तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात. एका राजाच्या मुलाला बाहेर भीक मागायची गरज पडत नाही आणि तुम्ही सगळे राजपुत्र आहात, राजकन्या आहात. स्वतःच्या मध्ये ते सामर्थ्य असतानाही आपण आपला स्वभाव विसरून बाहेर शोधायचा प्रयत्न करतो. आता तिसरं कारण
आजाराचं. पहिला बघितला आपण आहार बघितला, दुसरा विचार बघितला आणि तिसरं कारण आहे नातेसंबंध. आता नातेसंबंध बघा, आपण जन्म घेतो हाच नातेसंबंधात घेतो. एका व्यक्तीला आपण आई बनवतो, एका व्यक्तीला आपण वडील बनवतो. कोणीतरी आपल्या आधी आलेलं असतं, तो भाऊ असतो, बहीण असतं किंवा आपल्या काका, मामा, मावशी. हे नातेसंबंध आपल्याला आपल्या जन्माबरोबर मिळत असतात. या नातेसंबंधामध्ये आपण जेव्हा जन्म घेतो, या ग्रुपमध्ये आपण जेव्हा जन्म घेतो, तेव्हा आपले प्रत्येकाशी एक तार जोडलेला असतो आणि त्यांचं काहीतरी द्यायला किंवा त्यांच्याकडनं वसूल करायला आपण आलेलो असतो. प्रत्येकाशी आपलं कुठल्या ना कुठल्या जन्मात देण्या घेण्याचा व्यवहार असतोच असतो. काही काही वेळेला मुलं आपल्या आई वडिलांना विचारत नाहीत. नाही विचारत. ज्या आईने त्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, त्याला शिकवलेलं असतं, स्वतःचं सोनं गहाण ठेवून त्याची फी भरलेली असते, त्या आईला मुलगा विचारत नाही. मग आई दुःखात जाते, शोक करते. मी इतकं केलं, मी इतकं केलं, मी इतकं केलं. अगं बाई, केलं तू, पण तो कशासाठी आला, त्याचा जीवनाचा प्लॅन काय आहे, त्याचं ध्येय काय आहे, तो काय घेऊन आलाय, याची कल्पना त्या माऊलीला नसतेच. तो तिच्याकडनं वसूल करण्यासाठी आला असेल तर इतकं सगळं करूनही तो आपल्या आईला वृद्धाश्रमात घेऊन जातो, कारण त्याच्या संसारात आई अडगळ झालेली असते. आता मध्यंतरी एका मोठ्या उद्योगपतीचं उदाहरण मी वाचलं. त्यांनी आपलं सगळं त्या मुलाच्या नावाने करून दिलं आणि मुलाने बापाला घराच्या बाहेर काढलं. 8 दिवसापूर्वीच एक बातमी वाचण्यात आली. असं तुम्हाला आजूबाजूला बरेच ठिकाणी दिसेल. मुलगा आईची सगळी शेती विकून टाकतो, घर विकून टाकतो, फॉरेनला न्यायचं कबूल करतो, विमानतळावर नेतो, स्वतः विमानात बसतो आणि निघून जातो. आई विमानतळावर अडकलेली असते आणि तिच्या जवळ घर नसतं, शेती नसते, काहीच नसतं. तिला त्या अवस्थेत सोडून गेलेला असतो. हे उदाहरणं आपल्याला वृंदावन मध्ये खूप सापडतात. तिथे इतक्या माऊली आहेत की ज्यांना त्यांच्या मुलाने आणून बेवारस सारखं सोडून दिलेलं आहे. मी कधी जाल तर पांढऱ्या कपड्यातल्या बायका तुम्हाला हजारो मिळतील, हजारो, ज्यांच्या मुलांनी त्यांना नुसतं आणून सोडलंय. हे कशामुळे? तर या नातेसंबंधामुळे. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? स्वतःच्या जीवनाचा हेतू जाणून घेऊन त्या उद्देशपूर्तीसाठी या प्रत्येक नातेसंबंधातून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक नातेसंबंध आपल्याला शिकवण्यासाठी आलेला असतो. सासू सुनेचं नातं हे देखील एक धडा शिकवण्यासाठी आलेलं आहे. त्यानुसार ती सून त्या सासूच्या जवळ पोचते. हजारो मुली पाहिल्यानंतर एक अशी मुलगी बघितल्या जाते की जी सासूशी संबंधित आहे किंवा नवऱ्याशी संबंधित आहे. ती बरोबर त्या घरात पोचते, कारण तिचं आणि त्या घरातील लोकांचं एक वर्तुळ तयार होणार असतं.
त्यांचे संबंध अनेक जन्मापासून एकमेकात असतात. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे की आपल्या आजाराचं कारण शोधताना या नातेसंबंधात कुठे आहे का, आपल्याला आजार का झाला हे शोधताना या नातेसंबंधाचा देखील विचार केला पाहिजे. आपण कुठे ब्लॉक आहोत हे बघितलं पाहिजे. आता बघा, ध्यानामध्ये स्वप्नामध्ये आलेल्या अनुभवातून आध्यात्मिक गुरु यांच्याशी संबंध जोडले जातात. या सर्वांकडून त्यांचे गुण शिकले पाहिजे. आपल्याला ध्यानामध्ये अनेकदा गुरूंचं दर्शन होतं. आपल्याला खूप आनंद होतो की आपल्याला गुरु दिसतात आहे. पण गुरु दिसणं ही देखील एक साईन आहे, चिन्ह आहे. आपल्याला ते काहीतरी सांगायसाठी आलेले असतात. ते सांगणं म्हणजे त्यांच्यातील आपल्याला आवश्यक असणाऱ्या गुणाचा आपण विचार केला पाहिजे. आणि आपण ज्या वेळा करतो त्यावेळेला आपण त्या आजारातून बाहेर पडतो. कुठलाही आजार. आपल्याला जर स्वप्नामध्ये गोंदवलेकर महाराज दिसतात आहे किंवा एकनाथ महाराज दिसतात आहे, ज्ञानेश्वर माऊली दिसते आहे, तर आपण हे लक्षात घ्यावं की ह्या व्यक्तीमधला मूळ गुण कोणता आहे. ते ह्या प्रेमाचा पुतळा आहे, शांतीचा पुतळा आहे. प्रत्येक संताला एक गुण असतो. स्वामी समर्थ बघितले तर अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देण्याचं सामर्थ्य स्वामी समर्थ किंवा रामदास स्वामींमध्ये आहे बघा. तुम्हाला फाईट करायला शिकवतं. आणि आपण स्वप्नात जेव्हा बघतो तेव्हा आपल्या मध्ये या गुणाची कमतरता आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे की हे गुण माझ्यामध्ये नाहीये. मला स्वामी समर्थ दिसतात आहे, मला रामदास स्वामींनी आज दर्शन दिलं आहे, तर मला ह्या कुठल्याही माझ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी हा गुण मी जर अंगीकारला तर हा त्रास माझा दूर होऊ शकतो किंवा माझ्यावर आलेलं हे संकट मी या धैर्याने दूर करू शकते. तो गुण मी आतमध्ये रुजवला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. मला कुठे कुठे तो वापरता येईल याचा विचार करून मी तो जाणीवपूर्वक अवलंबला पाहिजे. आकर्षणाच्या नियमानुसार आपल्या सारख्याच व्यक्तीच्या संपर्कात आपण येत असतो. आता तुम्ही लोक इथे या क्लासला येऊन बसता सगळ्या जणी. तुमच्यामध्ये एक सारखा धागा आहे की ज्यांना ध्यान आवडतं, ज्यांना परमेश्वराला भेटायची इच्छा आहे, त्या अशाच व्यक्ती या क्लासमध्ये आल्या. एक आकर्षणाचा सिद्धांत आहे. कोण कुठे राहतं हे कोणालाच माहित नाहीये आजही. आपण चेहऱ्याने ओळखतो, पण विचारलं की ह्या कुठे राहतात, कुठल्या गावाला राहतात, आपण सांगू शकत नाही. पण तरीही आपण एकमेकांना पाहून आनंदित होतो. एकमेकांशी आपण जुळल्या गेलो आहे हे आपल्याला समजतं. कारण आपल्यामध्ये एक सारखं गुण आहे, तो म्हणजे आपल्याला परमेश्वराला भेटायचंय, आपल्यामध्ये बदल करायचा आहे आणि तो आपल्याला ध्यानाच्या मार्गाने करायचा. अजून एक, आपण प्रवासात बसतो ना, बसमध्ये जाऊन बसतो, सहसा तुमच्या जवळ बसणारी व्यक्ती तुमच्या सारखीच असते, तुमच्यासारखी आवड असणारी असते. याचा अनुभव मला बरेचदा आला.
मी ज्या वेळेला रेल्वेने प्रवास करते तेव्हा जवळच्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करते. माझ्या लक्षात येतं की ही व्यक्ती देखील ध्यानातलीच आहे किंवा परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्नात असलेली ती व्यक्ती असते. असं प्रत्येक वेळा कसं काय शक्य होतं? तर त्या व्यक्तीजवळ मी आकर्षिली जाते. आपण अशाच व्यक्तीशी बोलतो की जिचे सूर आपल्याशी जुळतात, जिचे तार आपल्याशी जुळतात आणि तिला आपण अट्रॅक्ट करतो आपल्या जवळ बसण्यासाठी. ती व्यक्ती आपल्या जवळ बसते आणि त्याच्या वेळेला आपण तिचं जेव्हा निरीक्षण करतो ना, तेव्हा आपल्यामध्ये काय कमी आहे हे आपल्याला लक्षात येतं. आपल्याला आपले दोष दिसत नाहीत. पण आपल्या जवळ आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचं आपण निरीक्षण करावं. आपल्या घरी वारंवार येणाऱ्या व्यक्तीचं निरीक्षण करावं. त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की हिच्यामध्ये प्रेम कमी आहे, शांती कमी आहे किंवा हिची चिडचिड वाढलेली आहे. तेव्हा आपण आपल्यामध्ये ती गोष्ट आहे का याचा शोध घ्यावा. आपल्याला जाणवेल की ती व्यक्ती जेव्हा चिडचिड करताना आपल्याला दिसते आहे, तर आपणही आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये चिडचिड करतोय. आणि ही चिडचिड आपल्या ध्यानाला बाधक आहे. आपल्या शरीरात रोग निर्माण करण्याला कारणीभूत आहे. व्यक्ती आपल्याला ध्यान करते वेळी किंवा स्वप्नामध्ये आपल्याला अनुभव येतो असा संकेत दर्शविते. येत्या काही आठवड्यात किंवा बघा म्हणजे हा मुद्दा असा आहे की एखादी व्यक्ती आपल्याला स्वप्नात किंवा ध्यानात दिसत असते. तर त्या व्यक्तीबरोबर काही आठवड्यात, महिन्यात किंवा वर्षात त्या व्यक्तीबरोबर आपले संबंध जुळतात आणि त्या व्यक्तीकडनं आपलं कार्य पूर्ण होऊ शकतं. किंवा आपल्या कार्यात ती व्यक्ती मदतीला येऊ शकते. किंवा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी त्या व्यक्तीची निवड आपल्याला केली जाते. हा मुद्दा समजला का? आपल्याला स्वप्नात, ध्यानात एखादी व्यक्ती तरळून जाते. आपल्या गेलेली व्यक्ती असते किंवा जिवंत व्यक्ती असते, आपल्याला ध्यानात वारंवार दिसायला लागते. सहसा आई दिसते, मैत्रीण दिसते, जवळची व्यक्ती दिसते. हा आपल्याला एक संकेत असतो की पुढच्या 8 दिवसात, 15 दिवसात, महिन्यात किंवा 6 महिन्यात त्या व्यक्तीशी आपले संबंध अजून जुळणार आहे आणि आपल्या जीवनात तिचे एक स्थान निर्माण होणार आहे आणि तिच्या मार्फत आपलं कार्य होणार आहे. मग ते कार्य कुठलंही असो. या ठिकाणी हे कार्य करताना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही असू शकतं. तुमच्या मनात द्वेष असेल तर तो द्वेष किंवा तो अहंकार काढण्याचं कार्य देखील ती व्यक्ती करू शकते. तुमचा असा काही अपमान करून बसेल की तुमचा वाढलेला अहंकार झरझर म्हणत खाली येईल. अशी व्यक्ती आपल्या संपर्कात येऊ शकते. ज्या वेळेला आपल्याला एखादा राज्यकर्ता दिसतो. आता जर आपल्याला मोदीजी आले स्वप्नात, मोदीजी दिसले किंवा योगीजी दिसले, तेव्हा आपण त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक गुणांचा विचार केला पाहिजे.
आता त्यांचे सकारात्मक गुण कोणते? तर ते ध्यानी आहेत. त्यांचे सगळे गुण आपल्याला माहित आहे की मोदीजी कसे आहेत, ध्यान करतात, ते अल्प आहार घेतात, ते लोकांचं कार्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात, त्यांचं झोपेवर विजय आहे. या सकारात्मक बाजू आपण मनात साठवल्या पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला काय आवश्यक आहे याचा विचार केला पाहिजे आणि ती गोष्ट आपण अंगीकारली पाहिजे. आपण जर 4 आणि 5 वेळा खात असू आणि मोदीजींनी आपल्याला स्वप्नात दर्शन दिलं असेल, तर आपण हे केलं पाहिजे की मला माझ्या आहारावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. किंवा आपलं ध्यान जर सुटलेलं असेल, तरीही ते कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला दर्शन देतील आणि म्हणतील की ध्यानाला लाग. तुझं पुढचं आयुष्य, पुढचा जन्म या ध्यानावरच अवलंबून आहे. पुढची प्रगती ध्यानावर अवलंबून आहे. आपण हे त्यांच्यापासून घेतलं पाहिजे. अजून एक, आपल्या जीवनात नकारात्मक, आपल्याला न आवडणाऱ्या अनेक व्यक्ती येत असतात. अनेक व्यक्ती की ज्या आपल्या डोळ्यासमोरही नको असतात आपल्याला. मग त्या व्यक्तींना टाळण्यासाठी काय करावं? अशा तुम्हाला आठवल्या असतील की माझी ती जाऊ आहे किंवा माझी ती नणंद आहे, माझी ती मामी आहे, माझी ती काकू आहे, है की नाही? मग अशा व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या आहेत. त्या नको आहेत आपल्याला. त्यावेळेला आपण त्यांच्यामधले चांगले गुण हेरले पाहिजे आणि त्यांना आपला गुरु बनवला पाहिजे. बघा, त्यांना आपण मनाने गुरु मानलं पाहिजे की नाही, हिच्यामध्ये ना हाच चांगला गुण आहे. हिला रांगोळी चांगली काढता येते, हिला पेंटिंग चांगलं करता येतं किंवा हिला गाणं चांगलं येतं, ही स्वयंपाक चांगलं करते. हा गुण आपण जर मानला आणि त्या गुणाला अनुसरून जर आपण कार्य करत गेलो, तर तुम्हाला असं दिसेल काही दिवसात ती व्यक्ती तुमच्या जीवनातून निघून गेलेली असेल. किती विलक्षण आहे की नाही, की एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनातून काढून टाकायचंय आपल्याला. त्या व्यक्तीला आपण गुरु मानतो, तिच्यातले चांगले गुण हेरतो आणि ते गुण आपण आपल्या जीवनात उतरवतो, कारण ती व्यक्ती तुम्हाला तेच शिकवायला आलेली असते. जेव्हा तुम्ही ती गोष्ट शिकता, तेव्हा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली असते किंवा तिचं तुमच्या आयुष्यात असलेलं स्थान खूपच अल्प राहिलेलं असतं. निघून नाही गेली तर तिचं स्थान अल्प असतं. तुम्हाला होणारा त्रास बंद झालेला असतो. आणि ही गोष्ट आपल्या आयुष्यात रोग वाढवण्यासाठी ती व्यक्ती कारणीभूत ठरते. त्याच्यावर हा उपाय आहे. रोग आपण कसा निर्माण करतो? तोच तो विचार त्या व्यक्तीबद्दल करून आपण एक गाठ तयार करतो आणि ती गाठ रिलीज करत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी रोगाची निर्मिती होऊ शकते. आपण आजार कसे होऊ शकतात याचे आपण 3 कारण बघितले: आहार, विचार आणि नातेसंबंध. मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया, ध्यानाकडे वळूया. पाय क्रॉस करायचे आहेत.
हात क्रॉस करून घ्यायचे. डोळे अलगद बंद. पूर्ण लक्ष श्वासावर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासात. श्वास आत, श्वास बाहेर. संपूर्ण शरीर शिथिल सोडून द्या. सांसों के साथ दोस्ती, सांसों के साथ मस्ती. पत्रीजींचं आवडतं वाक्य. आपण जे जगतो आहे तो या श्वासावरच. आपण पवनपुत्र आहोत. श्वासाबरोबर आत जायचं आहे. बघा श्वास कुठपर्यंत जातोय. आळस, दुःख, अज्ञान, रोग उश्वासाबरोबर बाहेर टाकायचे. या सगळ्या क्रिया मनाने सांगून करायच्या आहेत. माझा आळस माझ्या उश्वासाबरोबर बाहेर निघून गेला. तुमचं जिथे कुठे दुखत असेल ते दुःख उश्वासाबरोबर बाहेर निघून गेला. माझ्या मनातील अशांती माझ्या उश्वासाबरोबर बाहेर निघून गेली. तर मी श्वासाबरोबर माझ्या शरीरात प्रकाश भरला, सुख भरलं, समाधान भरलं, शांती भरली, ज्ञान भरलं, आरोग्य भरलं. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर. येणारा श्वास, जाणारा श्वास. संपूर्ण शरीर शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल. शरीर शिथिल सोडून मनाने ब्रह्मरंध्रावर क्राउन चक्रातून येणारा प्रकाश ब्रह्मरंध्रावर पडतो आहे. त्याला फील करण्याचा प्रयत्न. संपूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. डोक्याच्या वरती 1.5 फूट उंचीवर एक चक्र आहे.
क्राउन चक्र. तिथून प्रकाश आत आत झिरपतोय. त्या प्रकाशाला आपल्या आज्ञा चक्रावर आणा. संपूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर केंद्रित. संपूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर. आज्ञा चक्रावर केंद्रित. दोन भिवयांच्या मध्ये एक छोटस चक्र आहे, दोन पाकळ्यांचं. तीन नद्यांचा संगम होणार स्थान. इडा, पिडा आणि सुषुम्ना. स्थिर व्हा. दोन पाकळ्या असलेलं हे कमळ आहे. जांभळ्या रंगाचं. काहींना जांभळा रंग दिसतो इथे, तर काहींना पांढरा रंग. पूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर केंद्रित. कैलासाचा मार्ग इथूनच सुरू होतो. याचा बीज मंत्र आहे ओम. दोन पाकळ्या. संपूर्ण शरीरावर नियंत्रण या चक्रामुळे होतं. 114 चक्रांवर नियंत्रण. आदिशक्तीचं हे स्थान आहे. अर्धनारी नटेश्वर. इथूनच कैलाशाचा मार्ग वरच्या दिशेने उघडतो. पूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर केंद्रित. इथे ओंकार पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दोन भिवयांच्या मध्ये ओंकार लिहिलेला आहे. जांभळ्या रंगावर पांढऱ्या शुभ्र असा ओंकार.
तेजस्वी ओंकार. तुमच्या उजव्या हाताला एक पाकळी आणि डाव्या हाताला एक पाकळी. मध्ये वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या आत ओम बीज लिहिलेलं आहे. पूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर केंद्रित. मधोमध हात. उजव्या पाकळीवर चला. उजव्या पाकळीमध्ये हम लिहिलेलं आहे. हमचे व्हायब्रेशन आपल्याला तिथे साठवून ठेवायचे आहेत. हम. 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 डाव्या हाताच्या पाकळीवर या. क्षत्रियाचा लिहिलेला आहे बघा तिथे. क्षम. 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 क्षम.
क्षम 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 आता बरोबर मधोमध या दोन भिवयांच्या मधोमध पूर्ण लक्ष केंद्रित करा. पूर्ण लक्ष केंद्रित. थोडस डोकं दुखू शकतं पण बाहेर आल्यावर सगळं ठीक होतं. लढायचंय आपल्याला, पुढे जायचंय. इथूनच आपण आज जाणार आहोत. पूर्ण लक्ष मनाने पूर्णपणे आज्ञाचक्रावर स्थिर. हे चक्र उघडल्यावर अनेक सिद्धी तुमच्या पायाशी लोळण घेतील. अनेक गोष्टीचं ज्ञान तुम्हाला आपोआप होईल. अत्यंत महत्वाचं चक्र आहे. थोडस सहकार्य करा. पूर्णपणे आज्ञाचक्रावर स्थिर करा मन. ओम घेऊया 11 वेळा. ओम. 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 ओम.
ओम. ओम. शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. संपूर्ण लक्ष हार्ट चक्रावर केंद्रित. हार्ट वर या. आपल्या गुरुदेवांचं दर्शन. साष्टांग प्रणिपात. आणि काही वेळ हार्ट वर स्थिर व्हायचंय. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. शांत होऊन जा. शांत होऊन जा. आज्ञा चक्रावरची सर्व ऊर्जा संपूर्ण शरीरात पसरते. संपूर्ण ऊर्जा शरीरात पसरू द्या. स्थिर व्हा. जाऊ द्या सगळी ऊर्जा खालच्या दिशेने. सगळ्या चक्रामधून, सगळ्या नाड्यांमधून ही ऊर्जा शरीराच्या कणाकणात पसरते. संपूर्ण शरीरभर ऊर्जा पसरली. शांत व्हा. शांत व्हा. संपूर्ण शांती. संपूर्ण शांत. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर.
दोन्ही हात एकमेकांवर मस्त रब करा. जोर जोरात आणि तुमच्या दुखऱ्या भागावर ठेवा. जिथे जिथे दुखत असेल तिथे तिथे. गुडघा दुखत असेल तर गुडघ्यावर ठेवा. पाठ दुखत असेल तर पाठीवर ठेवा. देऊन टाका शरीराला ऊर्जा ही. आता दोन्ही हात पृथ्वी मातेकडे करा. तिला ऊर्जा देऊन टाका. जास्तीची जी ऊर्जा निर्माण झाली ती तुमच्या हातातून, तुमच्या तळपायातून पृथ्वी माता घेते. हे देऊन टाका. माते, ही ऊर्जा घे आणि मला याच्या दुप्पट करून परत दे. तिच्या प्रगतीसाठी, तिच्या लेकरांसाठी आपण ही ऊर्जा दिली. आता हळूच डोळ्यावर हात घ्या. डोळ्याच्या फटीतून, हाताच्या फटीतून डोळे किलकिले करा. प्रकाश बघा आणि एका छान स्माइल सह डोळे उघडा. आज खूप वेळ, अर्धा तास तुम्ही आज्ञाचक्राची फेरी केली. खूप छान, खूप छान, मस्त. आता एका तासावर यायचंय आपल्याला आज्ञाचक्रावर. हळूहळू आपण वेळ वाढवूया आज्ञाचक्रावर आणि इथूनच आपले सगळे मार्ग उघडणार आहे. आज पाणी जास्त प्या दिवसभरात, कारण उष्णता वाढेल शरीरातली. उज्ज्वलाताई बोला. हा, खूप छान ताई. प्रोसेस खूप छान झाली. आज्ञाचक्रावर ओम दिसला, सप्तरंग दिसले. पहिल्यांदा काही काळे पक्षी येताना दिसले आणि नंतर सप्तरंग दिसला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा, तुम्ही सांगितलं खाली आपल्या हार्टवर जा आणि सगळं पहा, तर अचानक मला पुन्हा आज्ञाचक्रावर हिरवा सूर्य दिसला. अगदी चटचटीत हिरवा रंग दिसला. खूप छान प्रोसेस झाली. आणि तुम्ही आज जे सांगितलं ना, ते ज्ञानही खरं अनमोल आहे. म्हणजे आपल्या आजारांची कारणं आपण शोधत जातो, की आपण काय शिकत नाही. ती वारंवार परिस्थिती आपल्याकडे येत असते, तेव्हा समजून जावं, की त्या आपण परिस्थितीतून अजून काही शिकत नाहीये, म्हणून वारंवार ती परिस्थिती आपल्याकडे येतेय. आणि ते खूप अवघड आहे. त्या लोकांपासून किंवा त्या व्यक्तींपासून दूर जाणं. आपण प्रयत्नपूर्वक सुद्धा जाऊ शकत नाही. माझ्या सासूबाईंना मी अशाच पद्धतीनं माफ केलं. मला खूप सुरुवातीला काय त्रास झाला. आता त्या त्रासाकडे पाहिलं तर असं वाटतं, की तो त्रास तसा काहीच नव्हता. पण त्यावेळेला खूप मला त्रास झाला आणि माझ्या त्या गुरूंनी पण आम्हाला सांगितलं होतं, माफ करायला शिका. तर मी त्या ग्रंथात वाचलेलं होतं, की जर आपण आपल्या सासू-सासऱ्यांशी जर नीट नाही वागलं, तर आपल्या संततीच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. आणि म्हणून मग मी त्यांना माफ केलं आणि त्याचे मला खूप छान रिझल्ट मिळाले. शेवटी त्या फक्त मला ओळखत होत्या आणि माझ्याशी त्यांचं कम्युनिकेशन व्यवस्थित होत होतं. तर काही लोकांना ते वाटलं, की ह्या मुद्दाम करतायत की काय? की फक्त हिच्याशीच चांगलं बोलतायत. मग मी डॉक्टरांना विचारलं, तर डॉक्टरांनी मला सांगितलं, म्हणजे मलाही शंका आली, की हे असं का करतायत? सगळ्यांशी वेगळं बोलतायत, भान नसल्यासारखं. पण मी समोर गेले, की त्या व्यवस्थित माझ्याशी बोलायच्या. मग डॉक्टर म्हटले, की कॉम्प्युटरमध्ये एखादी फाईल जर करप्ट झाली असेल, तर त्याच्यावर आपण ज्या एंट्रीज करतो, त्या सगळ्या करप्टच त्याचे आन्सर्स येतात. आणि एखादी फाईल जर चांगली असेल, तर ती चांगली राहते शेवटपर्यंत. तर तसं मला माझ्या सासूच्या बाबतीत जाणवलं. मग मला कळलं, की आपण पूर्णपणे त्यांना माफ केलंय. ज्यावेळेला समोरची व्यक्ती सुद्धा आपल्याशी नीट वागायला लागते, तेव्हा आपलं माफ करणं हे यशस्वी होतं, हे मला पटलंय. मग त्या प्रकारे असं अनेक घटना आपल्या आयुष्यात घडत राहतात. त्या व्यक्तीला आपण माफ
करत नाही असं माझ्या लक्षात आलं अजून. मग आता ते कसं, की ते पुन्हा गुरूंनी तुम्ही सांगितलं त्या व्यक्तींना तुम्ही गुरु माना. म्हणजे त्या काहीतरी शिकवायला आपल्या आयुष्यात आलेल्या असतात आणि मग त्या निघून जातात. तर हे खूप म्हणजे ते नीट समजून आम्हाला तुम्ही सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप अनमोल ज्ञान तुम्ही सांगितलंच. जास्त वेळ नाही घेत मी बोलण्याचा. दुसऱ्यांना चान्स देते. धन्यवाद. हा, अनुपमाताई. ताई प्रणाम, आत्मवंदन. गेल्या 2 वर्षापासून आपण आम्हाला या चुकीच्या गोष्टीपासून किंवा ज्या आजारापासून किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर ठेवलेत. खूप दुरुस्त करून घेतलंय आणि इतकं विलक्षण गोष्टी होत होत्या. पण खरंच आम्ही आज भाग्यवान आहोत की आम्ही आज सुदृढ आरोग्यम धनसंपदा म्हणतात, तर ती आमची जशी आहे तशीच राहिली. त्याचं खरंच श्रेय आपल्या दोघींना जातं. ध्यानाचा खूप फायदा होतो, खूप फायदा होतो विचारामध्ये. कारण चुकीचा विचार चुकीच्या गोष्टीकडेच घेऊन जातो. धन्यवाद, माफी आणि हे सगळं पाठच झालंय. उठल्यापासून झोपेपर्यंत ध्यानातच जे आपण बोलता किंवा सांगता त्यामध्येच आम्ही असतो आणि आनंदी असतो. खूप चांगली बीज आहे, खूप चांगल्या गोष्टी पेरताय ताई. खूप 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 धन्यवाद. आज्ञाचक्रावर पणती दिसली, दिवा दिसला. ताई खूप खूप धन्यवाद. शिवालीताई. आत्मवंदन ताई. खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे आजच्या ह्याच्यातनं बोध घेण्यासारखं खूप होतं. मी पूर्वी 8-9 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टर सुनील काळ्यांकडे जात होते, तेव्हा माफीचं महत्व म्हणजे आता उज्ज्वला ताईंचा जो अनुभव ऐकला ना, त्याच्यावरनं माझ्या त्यावेळेला मी ह्या परिस्थितींमधनं अशा काही कठीण गोष्टीतनं जात नव्हते. त्यामुळे मला माफीचं महत्व सहज समजलं होतं आणि विशेष वाटतही नव्हतं. कोणाला माफ करणं इतकं जर सोपं असेल तर काय हे आहे, असं वाटून मी हे करत होते. पण मीनव्हाईल परिस्थिती अशी बदलत गेली आणि मला म्हणजे उलटं झालं, की आपण सतत नुसतं दुसऱ्याला माफ करत राहिल्याने आयुष्याचे प्रश्न सुटत नाही, असं वेगळंच सगळं झालं. तर मग त्याच दरम्यान स्वामी समर्थांचा फोटो घरात आला आणि सतत सगळीकडनं स्वामी समर्थांचं हे येत होतं. पण त्यावेळेला मला कळायचं नाही, की असं का? कारण मी डॉक्टर काळ्यांना गुरी मानलं होतं. त्यामुळं मला ते समजत नव्हतं. पण आज जेव्हा तुम्ही सांगितलं, की अन्यायाविरुद्ध लढणं हे स्वामी समर्थांचं आहे, ते मला इतकं आवडलं. म्हणजे ह्या दृष्टीने कधी पाहिलंच नव्हतं, की असं स्वामींचं सांगणं आहे. म्हणजे मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करेल, की प्रत्येकाचं गजानन महाराजांचं किंवा आता शंकर महाराज म्हणतोय आपण, सगळ्यांच्याच बाबतीत त्यांचा जो हा असा विशेष गुण आहे, त्याच्यावर तुम्ही एकदा बोलावं. कारण आपल्याला तसं आपण म्हणजे म्हणतो, की साईबाबांचं माहिती आहे, की श्रद्धा आणि सबुरी. पण ती त्यावेळेला बिंबत नसते. ते नुसतं कानावरनं पडत असतं. ते त्यावेळेला बिंबत नाही. तर मला असं वाटतं, की तुम्ही त्या प्रत्येक ह्याच्यावर एकदा कोणाकोणाचं काय आहे त्याच्यावर सांगा. म्हणजे मी कधीच असा विचार केला नाही, की स्वामींचं असं आहे, की तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. आणि ह्याची जाणीव मला मी जेव्हा फ्लॉवर रेमेडी शिकले, तेव्हा मला ते कळलं, की नुसतं माफ करून चालत नाही. तुम्हाला स्वतः त्या विरुद्ध हे राहायला लागतं. खूप आज ते सगळं मी जरा ह्या मधल्या काळात खूप पझलमध्ये होते, की आपण काय कसं करायचं? पण आजच्या तुमच्या ह्याच्यामुळे मला तो मार्ग मिळाला, की आपण कुठला मार्ग धरायचा. खूप खूप धन्यवाद. आज्ञाचक्रावर थोडीशी स्पंदनं जाणवली, जांभळा रंग आणि एकदा ओझरता ओम दिसला. खूप खूप धन्यवाद ताई. राधिका. आत्मवंदन ताई. आज खूप छान ध्यान झालं. नंतर मला उदबत्तीचा वास येत होता सुरुवातीपासून आणि आता बंद झालाय. जसं ध्यान संपलं तसंच संपलं वास. आणि ताई आज खूप काय काय दिसत होतं. चामुंडा देवी दिसली, नंतर कालिका दिसली, सरस्वती दिसली आणि लक्ष्मी पण देवी दिसली.
ते मंदिर आहे आमच्या इथे कालिकेचं. त्या देवी दिसल्या तिन्ही आणि छान असं ज्योत दिसत होती भरपूर वेळ. नंतर असं खूप काय काय म्हणजे असं स्पंदन पण खूप जाणवत होते. खूप छान ध्यान जात आणि तुम्ही जे सांगता ना त्याच्याबद्दल मी नक्कीच विचार करेन. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद ताई. अनुराधाताई. श्रीवार वंदन ताई. आजचं ध्यान खूपच छान झालं. आज्ञाचक्रावरती सतत श्री शंकर दिसत होते आणि मध्येच शिवाची पिंडी पण दिसते. पूर्णतः ध्यानामध्ये हे दोन्ही आणि एका स्त्रीचा चेहरा दिसला, पण मला काही तो ओळखता आला नाही. बाकी सगळं ध्यान खूप छान, शांत, स्पंदन वगैरे काही हल्ली जाणवत नाहीये तशी, पण खूप शांती मिळते. धन्यवाद ताई. इतक्या वेळ आज्ञाचक्रावर वास्तव्य करणं हे सगळ्यात मोठं आहे. काही दिसो ना दिसो, 10 मिनिटं नाही राहू शकत आपण. तुम्ही सगळेजण अर्धा तास आज्ञाचक्रावर होता. खूप कठीण आहे आज्ञाचक्रावर स्थिर राहणं. आज मी हिम्मत केली की नाही, आज आपण आज्ञाचक्रावर महाराजांच्या कृपेने सगळ्या जणांना राहू दे. खूप मोठी गोष्ट आहे. केवढी प्रचंड ऊर्जा आहे तिथे. 6वं चक्र आहे ते आकाश तत्वाचं. एकदा ते उघडलं ना, तर करोडो सूर्य जर एकत्र केले आणि त्याचा जो प्रकाश येईल तो प्रकाश तिथे दिसतो. बघण्याची हिम्मत होत नाही, इतका प्रकाश आहे तिथे. करोडो सूर्याचा. आपले डोळे दिपून जातात, पाहू शकत नाही आपण. आपल्याला तेच उघडायचंय. हळूहळू आपण, मला असं वाटतं 8 दिवसातून एकदा, 15 दिवसातून एकदा तरी आपण इथे स्थिर व्हायचा प्रयत्न करू. आता नवीन वर्षात आपल्याला झपाट्याने प्रगती करायची आहे. ज्ञान तर घ्यायचंच आहे, पण ज्ञानाबरोबर आपण ध्यानाला आपले 3 चक्र खालचे जवळजवळ कंप्लीट होत आलेले आहेत. आता आपण वरच्या चक्रांवर स्थिर होऊ. वरचे चक्र उघडणं कठीण नाहीये, सोपे आहेत. त्याच्यामुळे आता आपण ही प्रॅक्टिस करू नवीन वर्षात. फक्त आणि फक्त तुमचं रेग्युलर राहणं आवश्यक आहे. कारण आपण रेग्युलर नाही राहिलो तर आपण खाली घसरतो. ज्या वेळा आपलं होणार नाही, एखाद्या दिवशी आपल्याला काहीतरी काम येईल, अशा वेळा रात्रीच्या वेळेला आपण आपलं पुन्हा एखादं हे लावायचं आणि आपलं ध्यान करायचं. आपलं ध्यान नाही सुटलं पाहिजे. आपण या मार्गातून हटलं नाही पाहिजे. आपण मुंगीच्या पावलाने चाललोय, पण आपण पोचणार. सुजाताताई बोला. आज तुमचं ज्ञान तुम्ही सांगितलं ते आणि ध्यान दोन्ही अमूल्य होतं. आजचं ज्ञान असं आहे ना की आपण कर्मबंधनातून सुटलंच पाहिजे. जर हे सगळ्यांनी तंतोतंत अप्लाय केलं, मी तर व्हेरी IMP करून ठेवलंय आजच्या जे लिखाण केलंय ते, तुमचं एकही वाक्य सोडलं नाहीये. तर तेच ऍक्च्युली आपलं म्हणजे जीवन आक्रमणाचे सगळ्या चाव्या तुम्ही दिल्यात की आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळ्या काळजी एवढं एकच सेशन जर त्याचं रिपिटेशन केलं ना, पारायण केलं, तर आपण सगळेजण ह्या संसार सागरातून तरून जाऊ असं मला वाटतंय. आणि ध्यान ही अतिशय सुंदर. मला आज हम
हमच्या म्हणजे त्या उजव्या पाकळीवर सुद्धा म्हणजे असं तो स्पंदनं अशी जातायत एकात एक अशी आणि ओम सुद्धा खूप असे पाईपातून असं गेल्यासारखं तरंग उठलेत. असं एका पाठोपाठ एक असं ओम पण दिसला आणि हमवर असताना मला सारखं हमचं पण होत होतं आणि विष्णूचं दर्शन होत होतं आणि इकडच्या डाव्या पकळीवर असताना मला दशानन दिसला. तर मला राम आणि रावण आठवले त्याच्यामुळे असं होतं की काय? तर म्हणजे असं मला अच्छा माझ्याच मनाने असा विचार केला, की राम आणि रावण दिसले आणि देवी पण दिसली सरस्वती माता आणि आणखी एक देवी दिसली ती काही ओळखता नाही आली मला आणि ओम पण दिसला. ओमचं पण म्हणजे असं असं एकात एक जाताय असं दिसलं. खूप छान ध्यान आणि अनघाताई तुम्ही कशा अंतर्ज्ञानी आहेत मला कळलं. कालपासून माझं ना आज्ञाचक्राचं गेल्या वेळेचं जे गेल्या महिन्यात तुम्ही घेतलं होतं ते मिस झालं होतं. तर सारखी चुटपुट आज्ञाचक्राचं आपलं मिस झालं, आज्ञाचक्राचं मिस झालं आणि नेमकं आज तुम्ही आज्ञाचक्र घेतलंत. मला खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. हा ममता. मला मला पूर्ण वेळ असं फिरतच होते मी पूर्ण वेळ म्हणजे मला ते पाकळीवर कुठल्या जाताच नाही आलं असं वाटलं. मी ट्राय करत होती पण मी पूर्ण वेळ गोल 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 फिरत होती. खूप स्टार्टिंगला ना मला अंधार आणि म्हणजे आपली अमावास्येची रात्र असते तशी रात्र दिसली. खूप सारे तारे पण अंधार आहे आणि 6 तारीख दिसली. आता मला माहित नाही याच्यामध्ये काय आहे. आणि आणि म्हणजे मला झोप येत होती का मला ट्रान्स मध्ये जात होती ते आज कळलं नाही. पण मला खूप छान वाटलं ऍक्च्युली. आणि मी नेहमी ना जरी आज्ञाचक्रावर जायचं असेल तरी मी जात नव्हती. मी विशुद्धीपर्यंतच असे थांबत जेव्हा आपण खालून सुरू करतो. पण आज डायरेक्टली गेलो तर मी गेली तिथे म्हणजे विशुद्धीच्या वरती मी जात नव्हती. असं फील नव्हती होत पण मग खूप वेळ मी गोल 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 पूर्ण वेळ गोल फिरत आणि मी नेमकी चेअर मध्ये बसली. मला असं नंतर असं झालं मी पडेल का पडेल का त्यामुळे मग मी बाहेर थोडीशी बाहेर म्हणजे कॉन्शियसली करत होती असं झालं. पण छान झालं ध्यान मस्त झालं. आणि कालची गोष्ट म्हणजे मी काल तुम्ही सारखे बोलत होता मी पोस्टमन आहे पण आमचं पोस्टमन इतकं परफेक्ट आहे ना की ज्याला कुठलं पत्र पाहिजे ते परफेक्टली पोहोचवतं. म्हणून आम्हाला सगळ्यांना प्रॉपर पत्र मिळतात कुठले कोणाला काय पाहिजे ते असं. हे हे अगदी मस्त बोललीस ममता. खूप छान. मी आजच उत्तर मागत होते, की ह्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कसं रिमूव्ह करावं मला कळतच नव्हतं. सगळे मार्ग हे केले होते. पण आज ताईंनी मार्ग सांगितला, की त्या व्यक्तीलाच गुरु मानायचंय. आता मी पहिलं आजपासून ते सुरू करणार आहे आणि रिझल्ट लागला, की पहिलं ग्रुपवर सांगणार आहे. असं त्यामुळे खूप छान. जयश्री ताई. सुरुवातीला कोटी कोटी वंदन नमस्कार. आणि आज आज्ञाचक्रावर बराच वेळ असल्यामुळं सुरुवातीला प्रचंड सुंदर असं म्हणजे तेजस्वी असं ओंकार दिसत होते. 2दा 3दा 4दा ओंकार. पण त्याच्या आधी विष्णू त्यांची गदा खाली चरणाशी उभी असलेली अशी गदा डोक्यावर मुकुट आहे ते संपूर्ण विष्णूचं दर्शन. आणि नंतर एकदम तिरुपती बालाजी कसे काय दिसायला लागले म्हटलं आता असू दे. पण इकडच्या डाव्या बाजूच्या आज्ञावर तिथं मला हे तिथं काही मला जाणवलं नाही. तिथं सारखे ओंकारच दिसत होते. म्हटलं असू दे चला ओंकार खूप सुंदर खूप सुंदर. आणि उज्ज्वलाताईने जे सांगितलं त्यांच्या सासरच्या लोकांच्या संदर्भात ते मला सुद्धा त्याची प्रचिती आली. पण शांत झाल्यावर खरंच माझ्या सासूबाई गेल्या त्यावेळेला माझ्या हातनं त्यांनी अशी की आपण चुकलो होतो जीवनात हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावरनं आणि डोळ्यावरनं जाणवतो. पण मी त्यावेळेला माफ केलं की त्यांनी आपलं एवढं सगळं केलं आपण माफ हे करायलाच पाहिजे. आपण कसं करतो त्यांच्या मनातले शब्द धरायचे. असू दे जे आपलं काय चांगलं किंवा वाईट हे आपल्या कर्मानुसार आणि
7 जन्माच्या ह्याच्यानुसार आपलं सगळं घडत असतं ह्याची प्रचिती तुमच्या ध्यानात आल्यावर कळायला लागलेलं आहे. अप्रतिम सुंदर. पुढचं बोलवत नाही आता. योगिनी ताई आत्मवंदन. आत्मवंदन. खूप छान झालं. व्हायब्रेशन्स इतके जाणवत होते आज्ञाचक्रावर. अगदी माझे दोन्ही डोळ्यांची बुब्बुळ सुद्धा अगदी म्हणजे असं खूप व्हायब्रेट होत होती. डोळे बंद होते तरी. खूप छान. आणि नंतर तुम्ही सांगितलं सगळ्या शरीरात ऊर्जा द्या, तेव्हा पण पूर्ण शरीरात ती स्पंदनं म्हणजे अनुभवली. खूप सुंदर. थँक ताई. धन्यवाद. मला आज्ञा द्या. जय श्रीराम. जय श्री